चला मॅचला सुरुवात होते. महत्वाची मॅच आहे ही, महत्वाची मॅच आहे. एमजे ब्रदर्स या संघासाठी इम्पॉर्टंट मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कारण एमजे ब्रदर्स आता जर आपण पाहिलं तर पॉईंट टेबलवरती 3ऱ्या क्रमांकावरती आहे. या आधीच्या मॅचमध्ये अमृतेश्वर टायगर्स 2ऱ्या क्रमांकावरती होती, परंतु ही मॅच फौजी फायटर्स या संघाने जबरदस्त खेळली आणि फौजी फायटर्स 2ऱ्या क्रमांकावरती आलेला आहे. आणि आता नेट रन रेटच्या द्वारे ही महत्वाची मॅच आहे मैदानामध्ये एमजे ब्रदर्स संघासाठी. यावेळेस बॉल समोरच्या दिशेने खेळायला क्षेत्ररक्षक एक सिंगल कंप्लीट केली जाते. एकाच सिंगलच्या मदतीने धावफलकाला आकार येतोय. 0तून 1 धावफलकावरती लागते. हा स्ट्रोक खेळायला क्षेत्ररक्षक आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अपील केलं जाते, परंतु पंचांनी कळवलं इट्स अ विकेट. ओ युठी आउट. विकेट मैदानाच्या आतमध्ये. इम्पॉर्टंट मॅच आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं ना तर एमजे ब्रदर्स हा संघ आहे, समोर बाजी वॉरियर्स हा संघ आहे. एमजे ब्रदर्स च्या साठी जेवढी महत्वाची मॅच आहे तेवढीच महत्वाची मॅच बाजी वॉरियर्स साठी जरूर आपण पाहतो. सन्मानासाठी ही महत्वाची मॅच आहे, परंतु सगळ्यात जास्त या मॅच वरती लक्ष कोणाचं लागून राहिलंय तर ते स्वामी 77 स्वामी 77 या टीमच्या संपूर्ण डगआउटचं लक्ष या मॅच वरती लागून राहिलेलं आहे. कारण इथं जर एमजे ब्रदर्स या संघानं कलगीतुरा केला तर मात्र काउंटर अटॅक बाउन्स बॅक करून हा संघ अगदी टॉप 4 मध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील आहे. 2ऱ्या क्रमांकावरती स्वामी 77 आहे, त्यामुळं इम्पॉर्टंट मॅच मैदानामध्ये चालू आहे. कॅमेऱ्याजवळ कोणीही प्लेअर जाणार नाही, अंपायर्स डिसिजन देतील. इट्स अ विकेट. ओ युटी आउट. फलंदाज बाद. युट्यूबच्या द्वारे आपण क्रॉस चेक केलं. ही टेक्नॉलॉजी आहे आणि या टेक्नॉलॉजीच्या द्वारे अगदी स्लो मोशन मध्ये स्पोर्ट ऑन लाईव्ह द्वारे संपूर्ण इव्हेंट आपण पाहू शकतो. आणि पहिला धक्का लागतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये किरण. फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 1 के 7 कहानी आगे. बूंद बूंद से भरता है सागर. एक धाव इम्पॉर्टंट आहे. हा स्ट्रोक टॅप स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अतिशय चांगल्या पद्धतीने थांबवलंय. स्टॉप केलाय. वेल स्टॉप. समोरच्या दिशेने खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत. लगातारचे चांगले बॉल मैदानामध्ये. रितेश बांदल आयकॉनिक प्लेअर आहे आणि सन्मानासाठी ही लढाई खेळली जाते किंवा अस्मितेसाठी आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिस टाइम स्ट्रोक. एक सिंगल. लगातारचे चांगले बॉल हाताळलेत आणि 5च धावा धावफलकावरती. सलामीची जोडी आपण जर पाहिलं तर किरण आणि त्यांच्या सोबतीला देखील किरणच आहेत. दोन्ही किरण मैदानामध्ये. 5 धावा पहिल्या षटकाच्या अंतिम धावफलकावरती. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर रेडी होत आहेत. हनुमंत. हा स्ट्रोक चांगला आहे. अप्रतिम स्ट्रोक. किरण हगवणे यांच्या बॅट मधून आलेला करारा प्रहार. मिलेंगे रन 4. तो बेडा होगा पार चौकार. किरण निकम यांनी मात्र चांगला स्ट्रोक मैदानामध्ये एक्झिक्यूट केला. आणि एक यंग टॅलेंट आहे, एक युवा खेळाडू मैदानामध्ये आपले प्रतिभा दाखवतोय. एक सिंगल कंप्लीट केली जाते. हो, यावेळेसचा बॉल कॅच घेण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल कंप्लीट केली गेली. 1 के 7 कहानी आगे. किरण निकम. टॅप स्ट्रोक खेळलाय, परंतु बॅकवर्ड रिजन मध्ये आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल चालला एका धावेसाठी. मॅच बॉल द्या किंवा जुना बॉल द्या.
मेगा फायनल ग्रँड फिनालेचा दिवस आहे, महत्वाचा दिवस आहे, महत्वाची अगदी आजची रजनी आहे आणि आजच्या रात्रीमध्ये आपल्याला चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन पर्व क्रमांक 2 चा पाहायला मिळणार आहे. पहिल्या पर्वाचा चॅम्पियन टीम आहेत कैलास किंग्स 11, परंतु आता इथं प्रचंड घमासान चालू झाले टॉप 4 मध्ये. कुलवे टप्प्याचा बॉल, त्यानंतर एक सिंगल कंप्लीट, 1 के 7 कहाणी आगे. 13 धावा धावफलकावरती लागतायत. हा स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळला, परंतु क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. बॉल सीमारेषा ओलांडून चालला डीप लॉंग ऑनच्या बाहेर. हनुमंत अर्थात किरण यांच्या बॅटमधून आलेला चौकार. हनुमंत यांच्यावरती चढवलाय हल्ला. टोटल 17 धावा धावफलकावरती. महत्वाची मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच. सुपर क्लासिकल महामुकाबला. यश बॉलिंग ट्रॅक वरती. आउटसाइड दी लेग स्टंप, वाईट बॉल, इट्स अ डेड बॉल. पहिलाच बॉल गॅप मधून फरार होतोय. किरण यांच्या बॅटमधून आलेला सुपर क्लासिकल स्ट्रोक एमजे ब्रदर्स संघासाठी हा पहिला बॉल सीमारेषा ओलांडत असताना पहिला मिळाला चौकार. यश शिर्के गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत, तर स्ट्राईक वरती किरण निकम. यावेळेस दुसऱ्या बॉल वरती मात्र एक सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा केलाय प्रयत्न आणि पंचांचा इशारा होता, इट्स अ विकेट. OUT आउट. किरण बॅक इन पवेलियन. झटका क्रमांक दुसरी विकेट, महत्वाची विकेट. एक धाव स्कोरबोर्ड वरती अंकित केली जाईल आणि धावफलकावरती लागतील 22 धावा. एमजे ब्रदर्स या संघाचा विचार केला तर या संघाची बॉलिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, कारण या संघामध्ये अतिशय चांगले बॉलर्स आपण पाहिलेले आहेत, परंतु समोर देखील तितकंच तगडं आव्हान आहे. बाजी वॉरियर्स. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल चाललाय एका सिंगल साठी. एमजे ब्रदर्स या संघाचे टीम ओनर आहेत जीवन पाटील आणि त्याचप्रमाणे महेश निकम. तर हा स्ट्रोक गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. आशुतोष वन हँडेड बॉल थांबवलाय. आशुतोष चव्हाण यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मॅच चेंज घेतली, त्यानंतर एकच धाव कंप्लीट केली जाते. बाजी वॉरियर्स या संघाचा विचार केला तर ऍडव्होकेट अभिजित बांदल यांचा संघ आहे. हो हो हो, इथं मात्र इट्स अ नॉट आउट. 26 रन स्कोरबोर्ड वरती आहे 3 ओव्हरच्या अखेरीस. महत्वाचे ओव्हर, शेवटचे ओव्हर. (26) धावा धावफलकावरती आहेत. 3 ओव्हरच्या अखेरीस 26 रन. इम्पॉर्टंट ओव्हर. एमजे ब्रदर्स या संघासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे, कारण नेट रन रेट सुधारणं गरजेचं आहे. यावेळेस बॉल गॅप मधून फरार होतोय, सीमारेषा ओलांडतोय. परफेक्ट शॉट पहिला मिळाला. पहिल्याच बॉल वरती करारा प्रहार. आकाश यांचा वार. मिलिंगे रन 4. यावेळेस स्ट्रोक बसलाय आणि हा बॉल सीमारेषा ओलांडतोय. विकेट येते. विकेटचं पतन मैदानामध्ये टीम एमजे ब्रदर्स संघाचं, आणि नवीन बॅटर मैदानामध्ये स्वतः टीम ओनर जीवन पाटील मैदानामध्ये दाखल होत आहेत. धावफलक 30 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस आहे, त्यानंतर प्लेस केल्या बॉलला सिंगल कंप्लीट केली जाते. ऑन साइडला खेळला, एक सिंगल कंप्लीट केली जाते. 1 के 7 कहाणी आगे. 32.
32 रन स्कोरबोर्ड वरती. हा स्ट्रोक लाजवाब. जीवन पाटील यांच्या बॅटमधून आलेला चांगला स्ट्रोक पहिला मिळाला सीमारेषा ओलांडत असताना. चौकार. 36. लगातारचा दुसरा. जीवन पाटील यांची बॅट तळपली आहे. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाच्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग आणि धाव फलक 40. 41 धावांचं लक्ष आहे मॅच जिंकण्यासाठी टीम बाजी वॉरियर्स या संघाला. 41 24 बॉल आणि 41 धावांची गरज. मॅच मध्ये इंटरेस्ट वाढत चाललाय. ए ग्रुपचा विचार केला तर ए ग्रुप मध्ये दत्त ग्रुप 11 हा संघ क्वालिफाय झालेला आहे, परंतु मराठा योद्धा याही संघाचं आता इथून पुढे टीम प्लॅनिंग किंवा रणनीती चालू झाली आहे, कारण फौजी फायटर्स हा संघ जिंकलाय. मराठा योद्धा असेल, फौजी फायटर्स असेल, या सगळ्या टीम्स रेस मध्ये आहे. सुपर क्लासिकल मॅच रजनी क्रमांक 3 अर्थात मेगा फायनल ग्रँड फिनालेचा दिवस. महत्वाच्या टुर्नामेंटचा महत्वाचा दिवस आहे किंवा महत्वाची रजनी आहे आणि या शुभरात्रीमध्ये कोण कुठला संघ अगदी चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन होईल हे पाहायचंय. पहिल्या पर्वामध्ये चॅम्पियन संघ आहे कैलास किंग्स 11 श्रवण निलेश बांदल यांचा संघ, परंतु या पर्वामध्ये टॉप 4 मध्ये प्रचंड घमासान चालू आहे. अगदी सगळ्याच टीम तगड्या आहेत, सगळ्याच टीम बलाढ्य आहेत, सगळ्याच टीम मध्ये आयकॉन प्लेयर्सची भूमिका चांगली पाहायला मिळाली आणि या पर्वामध्ये अनेक उदयोन्मुख देखील खेळाडू पाहायला मिळाले, अनेक एक्सपिरियन्स खेळाडूंची चांगली भूमिका पाहायला मिळाली आणि APL अमृतवाडी प्रीमियर लीगनं मागच्या पर्वाचं सक्सेसफुल आयोजन या पर्वामध्ये मात्र सर्वच पंचक्रोशीला वेळ लावत असताना पाहायला मिळालेला आहे. ओव्हर नंबर फर्स्ट. पहिली ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आहेत सुनील आणि स्ट्राईक वरती आपण पाहतो फलंदाज रितेश. पहिला बॉल आणि इथं अपील केलं. इट्स अ विकेट. OUT आउट. सूरज बॅक टू द डग आउट. पहिल्या बॉल वरती पहिली विकेट. सूरज ज्या खेळाडूकडून भरपूर अपेक्षा होत्या किंवा ज्या खेळाडूंना मागच्या कालच्या दिवसामध्ये 6 बॉल 6 चौकार ठोकले, तोच खेळाडू आणि त्याच खेळाडूची विकेट पणाला लागली आणि महत्वाचा खेळाडू डगआउट मध्ये जाऊन बसलाय आणि आता नवीन बॅटर हनुमंत दाखल झालेला आहे स्ट्राईक वरती. या मॅच वरती जेवढं लक्ष या दोन्ही टीम्सचं आहे ना, तेवढंच लक्ष संपूर्ण स्वामी 77 याही संघाचं आहे, कारण भवितव्य या मॅच वरती आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, आउटसाइड दी लेग स्टंप, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन धाव फलकाचा आकार बदलतोय. एक धाव फलकावरती लागते. यावेळेचा बॉल देखील लगातारचा. दुसरी विकेट. फलंदाज होतोय बाद. 2 विकेट मैदानामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये एका धाव संख्येवरती. इंटरेस्ट वाढतोय मॅच मध्ये, ट्विस्ट येतोय. एक्केचाळीस धावांचं लक्ष असताना मात्र 2 विकेट मैदानामध्ये 2 विकेटचं पतन झालेलं आहे आणि नवीन बॅटर दाखल झालेत टीम बाजी वॉरियर्स संघाच्या मैदानाच्या आतमध्ये. विकेट सोडू नको, बॉल अडवून घे. 2च बॉल दाबून खेळे. दाबून तो काम काढणं.
हो हो प्लेस करायचा प्रयत्न आहे. डॉट बॉल येतोय. सौरव पुढे सरक पुढे सरक पुढे सरके पुढे सरक सरके की पुढे. पुढे नाही काय ना अडबावटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट रिजन मध्ये. एक सिंगल कंप्लीट केली गेली. 2 रन स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. पहिली ओव्हर असताना 2 रन आणि आयकॉन प्लेअर आता रितेश आहे. सुपर क्लासिकल मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. तब्बल 10 टीम्सनं या अमृतवाडी प्रीमियर लीग मध्ये सहभाग नोंदवला. हा स्ट्रोक खेळा. गॅप मधून बॉल फरार होतोय. रितेश यांच्या बॅट मधून आलेला करारा प्रहार चौकार. अगदी आपण जर पाहिलं ना बाजी वॉरियर्सच्या संघापेक्षा चौकार मारल्यानंतर स्वामी सत्याहत्तर या संघाच्या डगआउट मधून सर्वात जास्त आवाज येतोय. कारण त्यांना माहितीये बाजी वॉरियर्स हा संघ मॅच जिंकणं गरजेचं आहे. हा देखील आडव्या बॅटने लगातारचा दुसरा बॉल सीमारेषा ओलांडतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 2 बॉल आणि 2 कन्झिक्युटिव्ह चौकार. 10 धावा धावफलकावरती. 10 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं चालू असताना जागे उभा राहा. लाल दिल बघ. फुल टॉस बॉल खेळला मिड विकेट रिजन मध्ये. नॉट स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो केला. त्यानंतर बॅकअप मिळाला. एक सिंगल. 1 के 7 कहाणी आगे. 1 के 7 कारवा आगे. 11 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. 41 ची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. रितेश यांनी मात्र लगातारचे 2 चौकार खेळले. ते एका चांगल्या रिदम मध्ये एका चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहेत. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलचा प्रहार चौकार. 15 धावा धावफलकावरती. बाजी वॉरियर्स हा संघ ऍडव्होकेट अभिजित बांदल यांचा संघ आहे. सन्मानजनक लढाई, महत्वाची लढाई आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. हर छोटा बदलाव बडी कामयाबी का हिस्सा होता है असं म्हटलं जातं आणि ते छोटे छोटे बदल मैदानामध्ये केले जात आहेत. हो बॅट चेज घेतली. त्यानंतर मात्र कॅच ड्रॉप. महत्वाच्या क्षणी कॅच ड्रॉप झालाय किरण यांच्याकडून आणि ती आता चूक झाली आहे का? कारण रितेश बांध या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आता स्ट्राईक वरती रितेश आलेत. ओहो यावेळेस थर्ड अंपायर रिव्ह्यू. फर्स्ट रिव्ह्यू फ्रॉम बॉलिंग टीम कडून रिव्ह्यू घेतलेला आहे. जबरदस्त मॅच चालू आहे. दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट महत्वाचा सामना मैदानामध्ये. एका बाजूला आपण पाहतो बाजी वॉरियर्स हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला एमजे ब्रदर्स. इट्स अ नॉट आउट. चला मैदानामधले लहान खेळाडू बाहेर या, बाहेर या. समोरच्या ज्या रोडवरच्या मेन रोडवरच्या गाड्या आहेत पार्क केलेल्या त्या काढून सहकार्य करा. स्कोरबोर्ड 16 धावा. 16 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. यावेळेस नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो देण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते.
बस बस नको. 21 कहानी आगे 17 रन. वेगवान बॉल, चांगला बॉल, एक लेग स्पिन, अप्रतिम गोलंदाजी. महेश सॉरी जीवन यांच्याकडे ती कला आहे किंवा बॉल स्पिन करू शकतात. सुपर क्लासिकल मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इम्पॉर्टंट मॅच. हे गाणी नको लावू रे. महत्वाची मॅच आहे. 12 बॉल येणारे आणि 12 बॉल मध्ये 24 रनची गरज आहे. 12 बॉल आणि 24 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. मॅच जिंकण्यासाठी पहिला मी इथे टीम बाजी वॉरियर्सच्या संघाला समोर बॉलिंग ट्रॅकवरती आयकॉन प्लेअर बॉल स्टॉप केला. एक सिंगल कंप्लीट केली जाते. इक्के 7 कहाणी आगे. आणि आता सौरभ, इट्स अ विक, नो बॉल. पुढे पकडलाय. बॉल पुढेच अडवलाय. बॉल स्टंपच्या पुढे. पंचांचा डिसिजन अंतिम आहे. ओके चालतं असू दे. आडवा बॅटनं स्ट्रोक केला. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 1-7 कहाणी आगे. धाव फलकावरती 19 रन लागलेले आहेत. रितेशचा स्ट्राईक वरती. ओ जबरदस्त स्ट्रोक, फुल टॉस बॉल. रितेश यांच्याकडून आलेला करारा प्रहार. मिलेंगे रन 4. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल देखील सीमारेषा ओलांडतोय. 2 बॉल आणि 2 चौकार. 27 रन स्कोरबोर्ड वरती. 41 रनची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. एक सिंगल कंप्लीट केलेली आहे. येणारे 7 बॉल आणि 13 धावांची गरज आहे इथून पुढे. इथं मात्र नॉट आउट. डॉट बॉल. 6 बॉल येणारे आणि 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी
13 रनची गरज. चला यानंतरच्या मॅचचा टॉस करूया. दोन्ही टीम्स दत्तकृपा 11 या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेस सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये. मॅच मध्ये ट्विस्ट वाढवला जातोय. 5 बॉल आणि 13ची गरज. इथे देखील लगातारचा दुसरा बॉल डॉट. हा स्ट्रोक देखील ऑन साइडलाच खेळला. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विकेट. या विकेट नंतर इंटरेस्ट वाढू शकतो नेट रन रेट मध्ये. 29 रन. आता विकेट सोडू नको. 4 बॉल प्लेड केला तरी चालते. विकेट. नेट रन रेट संपूर्ण लगातारच्या 2 कन्झिक्युटिव्ह विकेट. आशू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 3 बॉल आणि 12ची गरज आहे. संपूर्ण 2च बॉल. ओके 2 बॉल आणि 12ची गरज आहे. परंतु संपूर्ण स्वामी 77 या संघाने देव पाण्यात ठेवलेत. आता हा स्ट्रोक टॅप केलाय. कोणती धाव नाहीये. डॉट बॉल येतोय. 12 रनचा डिफरन्स. विकेट. आता नेट रन रेट पाहावा लागेल. शेवटचा बॉल 12ची गरज. हा स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळलाय. एक सिंगल घेतली आहे आणि इथं विकेट. ओ हो काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. 3 विकेट या ओव्हर मध्ये आलेले आहेत. 1 मिनिट